2012-13 सालची गोष्ट आहे आणि आरे कॉलनी तेव्हापासून हॉन्टेड आहे. तर एक शेवटचा ड्रॉप होता ना, ज्या मुलीचा होता आणि मग ते जाता जाता ते खूप गार्ड आणि ड्रायव्हर गप्पा गोष्टी करत होते, हसत खेळत होते. त्या मुलगी मागे बसली होती. थोड्यात अचानक तोच रोड आला जो आरे कॉलनीचा रोड आहे. अचानक शांत झाली. अचानक गाडी चालवता होता एक बाई येऊन अशी बोनेटवर पडली आणि ती अशी बोनेटच्या मध्ये अशी वाकून बघत होती. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तर ही गोष्ट मी सांगते, ही मला म्हणजे अशी वाया करून ऐकली होती. म्हणजे मी जेव्हा कामाला होतो, मी पहिला कोविड नंतर 2022 साली मी नाईट शिफ्ट करायचे होतो. तेव्हा तिकडे एक मुलगी होती. तर तिने ती सांगितली होती तिच्या जुन्या कंपनीमध्ये ती कुठे एरोलीला काम करायची. तिच्या कंपनीमध्ये असं झालं होतं, तिच्या ताईबरोबर काहीतरी तेव्हा ड्रॉपच्या वेळेस ही झाली होती की एरोली का तिकडून कुठेतरी आय डोंट नो कुठेतरी ड्रॉप होता. आरे कॉलनीमध्ये एक मुलगी राहायची, तिला ड्रॉप होता, तेव्हाही घडली. तर स्टोरी अशी होती की तेव्हा ही अराउंड होतं 2012-13 सालची गोष्ट आहे आणि आरे कॉलनी तेव्हापासून हॉन्टेड आहे. तर एक शेवटचा ड्रॉप होता ना, ज्या कंपनीमधून शेवटचा ड्रॉप होता, तो एक आरे कॉलनीच्या मुलीचा होता आणि तेव्हा निर्भया वगैरे झालं होतं आणि एक गार्ड होता तिच्यासोबत आणि ड्रायव्हर होता आणि शेवटी मागे ती मुलगी बसली होती आणि मग ते जाता जाता ते खूप गार्ड आणि ड्रायव्हर गप्पा गोष्टी करत होते, हसत खेळत होते. त्या मुलगी मागे बसली होती, काही नाही मागे बसली होती असं तसं. एवढ्यात अचानक तोच रोड आला जो आरे कॉलनीचा रोड आहे, तोच रोड आला आणि अचानक ते काही बोलायचे राहिले. अचानक ते शांत झाले आणि एवढ्यात मग ड्रायव्हरने अचानक समोरची लाईट कमी केली आणि गाडी चालूच राहिली. तर मुलीला वाटलं हे काहीतरी वेगळा प्रकार आहे. तर मुलगी ओरडायला लागली, तुम्ही काही करू नका, करायचा विचार करेल तर बघा इकडे सगळं ट्रॅक होतं, हे होतंय. तर ती काहीतरी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणारच. तर ते असं तसं करायला लागली, हे करू ते करू, असं तसं. ते काही उत्तर देत नाही. गाडी चालली आहे. शेवटी मग असं करून एक 5-6 मिनिटांनी गाडी तिच्या ह्याच्या बाहेर येऊन थांबली. त्या ड्रायव्हरनी तिच्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर येऊन गाडी थांबवली. तर थांबवली ती रागात बाहेर आली की आता ह्याला 2 शिव्या घालते. तर ती शिव्या घालायला जाणार पुढे, तेवढ्यात तो गार्ड होता, तो बेशुद्ध पडला होता आणि ड्रायव्हर होता थंडा पडतात असं बोलतो ना, एकदम घाबरला होता, काहीतरी कुडकुड होतं, एकदम असं विचित्र होता. तर शेवटी मग तिने काय केलं, वॉचमॅन वगैरे धावत आले ना, ती किंचाळत होती म्हणून. तर सगळं म्हणजे लोक वगैरे त्यांना उठवलं, हे केलं त्याला आणि मी थोडे 2-1 तासानंतर त्यांना सगळं असं व्यवस्थित पाणी वगैरे दिल्यानंतर त्यांना विचारलं की काय झालं होतं. तेवढ्यात ते काय बोलत होते माहिती आहे की अचानक गाडी चालवता होता एक बाई येऊन अशी बोनेटवर पडली आणि ती अशी बोनेटच्या मध्ये अशी वाकून बघत होती आणि ती ड्रायव्हरला सांगत होती की बाजूला बघ. पण ड्रायव्हरनी बाजूला बघितला ना, ती काहीतरी 60च्या स्पीडला गाडी चालवत होते. तर बाजूला त्याच स्पीडला एक मुलगा धावत होता आणि ती बाई सांगत होती की माझ्या मुलाला गाडीमध्ये घे आणि सर्टन त्यांचा तो एरिया असतो ना, तो एरिया संपल्यानंतर ती अचानक उडून गेली, गायब झाली. तर ही स्टोरी होती. त्यामध्ये तिला म्हणजे असा प्रकार वाटला, पण तिकडे गेल्यानंतर तिला असं समजलं.